खूप वर्षांची गोष्ट आहे, जेव्हा एका विशाल जंगलात खूप सारे पशुपक्षी राहत होते. त्या सगळ्या प्राण्यांमध्ये एक रंगीला नावाचे सुंदर असे प्रामाणिक हरिण सुद्धा राहत होते. तो खूप मेहनती आणि सगळ्यांना मदत करणारा असा प्राणी होता. कोणाला मदतीची गरज असेल तर तो तेथे नेहमी हजर राहायचा. जंगलातील कोणी प्राणी आजारी पडले तर त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करणे, होत असेल तर त्याच्या औषधाची सोय करणे, हे रंगीलाचे काम असायचे आणि त्याला ते खूप आवडायचे. तो जिथे पण राहायचा तिथे आजूबाजूचा परिसर अगदी स्वच्छ आणि हिरवळीचा करून राहायचा. एकदा रंगीला स्वतः आजारी पडला. त्याला इतका ताप आला की त्याला एका जागेवरून हलताही येईना. त्याने स्वतः काही जंगलातील जडीबुटी खाल्ल्या, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याच्या आजाराची बातमी सगळ्या जंगलमध्ये पसरली, पण त्याला बघायला कोणीही आले नाही. त्यामुळे तो आणखी दुःखी झाला. एकदा तो असाच झोपलेला असताना त्याला लांब 2 हरिण एकमेकांशी बोलताना दिसले. त्याला उठता येत नव्हते, तरी तो उठला आणि त्यांच्या जवळ गेला. ते त्याच्या परिसरातील मोठी उगवलेली लुसलुशीत गवत खात होते. तेव्हा ते त्याला म्हणाले, "अरे रंगीला, कशी आहे तुझी तब्येत? आम्ही तर तुझी तब्येत बघण्यासाठीच इथे आलो आहे." "मग कशी आहे आता तुझी तब्येत?" रंगीला म्हणाला. "नाही, तब्येतीत तर काही सुधार नाही, पण मी औषधं घेतोय." ते म्हणाले, हो, औषधं घेत राहा आणि लवकर बरा हो." रंगीला मागे वळून पुन्हा आपल्या जागेवर गेला तर ही 2 पुन्हा तिथले हिरवे गवत खाऊ लागली आणि म्हणाले, "रंगीलाने तर त्याचा हा परिसर अगदी लुसलुशीत गवताने खूप छान केलाय. बघूनच पोट भरलं. आता आपण उद्या सुद्धा येऊ रंगीलाची तब्येत विचारण्यासाठी आणि हे कोवळं कोवळं गवत खाऊन जाऊ." जसं या दोघांचं पोट भरलं ते तिथून निघून गेले आणि जंगलात जाऊन ते सगळ्या प्राण्यांना सांगू लागले, "अरे काय तुम्ही इथे सुकं गवत खाता? जावा रंगीलाच्या दरबारात, काय गवत आहे, आम्ही आताच खाऊन आलो." मग काय, सगळ्या प्राण्यांनी टोळी केली आणि दुसऱ्या दिवशी गेले रंगीलाच्या दरबारात. रंगीलाला तर खूप बरे वाटले की इतके सारे मित्र मला बघायला आलेत, पण नंतरचा नजारा बघून त्याचे डोकेच फिरले. कोणी गवत खातंय, तर कोणी झाडांची पानं खातंय, तर कोणी ताजी ताजी फळं खातंय. रंगीला विचारात पडला, जर हे असंच चालू राहिलं तर माझ्या खाण्यासाठी इथे काहीच उरणार नाही. थोड्या दिवसांनी रंगीलाचा खरा मित्र सोनू अस्वल तेथे आलं, सोबत काही औषधं घेऊन. ते म्हणाला, "रंगीला, मला माफ कर, मी खूप दिवसांनी आलोय, पण मी तुझ्यासाठी हे आयुर्वेदिक औषध शोधण्यासाठी गेलो होतो. औषधं तर भेटली, पण मला यायला वेळ झाला." हे औषध खाऊन रंगीलाची तब्येत अगदी सुटसुटीत झाली, पण त्याच्या खाण्यासाठी त्याच्या परिसरात काहीच उरले नव्हते. त्याची सगळी मेहनत वाया गेली होती. सोनू अस्वल म्हणाले, "रंगीला, तू काळजी करू नकोस, आपण हा तुझा बगीचा पुन्हा पहिल्यासारखा सजवू. ही दुनिया अशीच आहे, फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करणारी." या गोष्टीतून हे शिकायला मिळते की मैत्री दाखवणारे हे खऱ्या शत्रूपेक्षाही धोकादायक असतात. मित्रांनो, गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरी टीव्हीला सबस्क्राईब करा.